हाय मित्रांनो, माझं नाव विराज नासर. आपलं कोकणी विराजच्या मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतं. तर आत्ता चाललो आहे शहरवाडीमध्ये मॅचेस ठेवलेल्या आहेत श्री मोरया चषक 2026. तर आता चाललो आहे तिथेच. तर बघूया जाऊन. आजचा दुसरा दिवस आहे, रविवार. शनिवार रविवार ठेवली आणि दुपारची म्हणजे सकाळचीच वेळ आहे. तर चाललो आहे तिथे. तर आपण डायरेक्ट तिकडेच गेल्यावरती मला दाखवतो ट्रॉफी वगैरे किती मोठा आहेत. तर चला तर डायरेक्ट तिकडेच जाऊया. ओम मांडवकर या ट्रॉफ्यांची राखण करण्यासाठी इथे बसलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर्स युवराजी नाथरे या कार्यक्रमाची शूटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये हजेरी लावली होती, परंतु कॉलेज असल्यामुळे बोलले की काका संध्याकाळी पण आज सकाळपासून या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. दापोली तालुक्यामध्ये नावाजलेला संघ आहे. त्याचप्रमाणे कातरण संघ हा सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघांकडून उद्गाव संघाकडून पहिले षटक घेऊन आला तो गणेश आणि फलंदाजीसाठी कातरण संघाची धुरा सांभाळतात राहुल आणि श्रीकांत. मित्रांनो, कातरण संघ हा सुद्धा या तालुक्यामध्ये नावाजलेला संघ आहे आणि चांगल्या पद्धतीने पंचांचा निर्णय अंतिम राहील याची. गणेश आता पुढे चेंडू सामना करतो प्रवेश आणि दुसऱ्या चेंडूवर बाद झाला तो प्रवेश. मोठा धक्का दिला तो उसगाव संघाने. लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले ते गणेश. खरोखर मित्रांनो, उसगाव संघ तो तालुक्यामध्ये हा नावाजलेला संघ उसगाव संघ आपल्या नावाला साधेचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाकडून ही फलंदाजी चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला. तिसरा विकेट घेतलाय तो पास झालाय. सॉरी चुकी झाली. एक धाव सॉरी. पंचांचा निर्णय अंतिम राहिला आणि सतत समाप्तीनंतर धाव संख्या झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8 धावा. दुसरे षटक घेऊन आला तो विशाल आणि वाद केले ते कातरण संघाला झटक्यावर झटके मिळतात आणि काहीच नाखुश करतात ते कातरण संघ. आपल्याला खराब प्रदर्शन पाहायला मिळतं ते या रोखीच्या मैदानावर आणि चांगल्या पद्धतीचं श्रेय मिळते ते या उसगाव संघाला. चांगल्या पद्धतीची डिक्लेरेशन मध्ये 1 धाव मिळते आणि खरोखरच या उसगाव संघाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि त्याच पद्धतीचे नियोजन आपल्याला पाहायला मिळते ते कर्णधाराच्या माध्यमातून. विशाळाचा पुढील चेंडू आणि त्यावर 4 धाव मिळवण्यात यश मिळते कातरण संघाला. आढळण्यात यश मिळतो ते ऋतिकाला. विशाळाचा पुढील चेंडू ऋतिकसाठी चांगल्या पद्धतीने मित्रांनो कट केला आणि त्यावर 2 धावा 3 धावा मिळवण्यात बाद झाला तो गावचीच झाला तो कातरण संघाचा. चांगला पर्यंत चेंडू त्यावर आणि खेळ सुटला त्यावर. धावबाद झालाय आणि त्यावर 2 धावा. वडील आणि मुलगा 2 धावा. खरोखर
सुनील गावगिरे व त्यांचे सुपुत्र सुजय गावगिरे आपल्याला दोन्ही पिता पुत्र या मैदानामध्ये प्रतिक्रिया करताना पाहायला मिळतात. खरोखरच निश्चित करून आपल्याला चांगले फटके पाहायला मिळतील. 4 चेंडू झालेत मित्रांनो. पुढील चेंडूवर चांगल्या पद्धतीने फटका मारला परंतु त्यावर चांगल्या पद्धतीचा खेळ टिपला येतो. डेड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही उद्धव संघ आणि कात्रज संघ दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सहकार्य करायचं. पुढील चेंडू आणि चांगल्या पद्धतीने कट केला त्यावर 2 धावा मिळवण्यात यश येते ते कात्रज संघाला. ऋतिक शेवटचा चेंडू डिक्लेरेशन मध्ये 1 धाव आणि शतक संपत स्वीकारण्यातून चांगल्या पद्धतीचा परंतु काहीसा नस चौकार उत्तुंग असा चौकार मारला तो अक्षय मित्रांनो. खरोखरच फलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय याच्याकडून. याचा 2 चौकार मारले ते अक्षय यांनी. मित्रांनो श्रीकांत हा सुद्धा चांगला क्वालिटीचा कात्रज संघाचा खेळाडू आहे परंतु त्या समोरच्या संघामध्ये फलंदाजी आपल्याला तडाखेबाज अशी फलंदाजी पाहायला मिळते अक्षय याच्याकडून. 2 गाठ केले आणि काहीसा न समजलेला खेळ कात्रज संघाकडून कचाल असं उस्गाव संघाची धावती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कात्रज संघाकडून दुसरं शतक घेऊन आला तो. बाहेर गेला का? हॅलो हॅलो एक मिनिट दोन धावा 3 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण दक्षता घ्यायची. मी उस्गाव संघाचे सदस्य त्यांना विनंती करतो की आपण सहकार्य करा. किती आहे डिक्लेरेशन मध्ये गेली का? पंचांचा निर्णय अंतिम राहील. 3 धावा. त्यानं उचलायचं नाही ना दाखवायचं. हॅलो चांगल्या पद्धतीचा आपण इथे खेळ पाहायला मिळतो. नो बॉल आहे संजयदा. याच्या पुढील होणारा सामना ओनी बॉईज विरुद्ध शिवतेज सारंग. चांगल्या पद्धतीचा फटका मारला त्यावर 3 धावा मिळवण्यात यश मिळते. फॉल आहे फॉल. बॉल आवाजच नाही. अच्छा मित्रांनो गणेश मंदिर जवळ एक गाडी पार्क केलेली आहे ती अडथळा होतोय की आपण गाडी साईडला लावण्याची कौतुक करायचं वाटतं की नावाला साजेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरोखरच खेळाडूची ही आपण मैदानामध्ये दाखवली पाहिजे. हॅलो पुढील चेंडू आणि 26 धावा झाल्या. 26 धावा झाल्या त्या उस्गाव संघाच्या. चांगल्या पद्धतीने ग्राउंड शॉर्टकट केला आणि त्यावर तेच कॅप्टन आहे. 3 धावा मिळवण्यात यश येते. ते 3 धावा ना
3 धावा मिळवण्यात यश येते ते उसगाव संघाला. एक धाव मिळवण्यात यश येते ते उसगाव संघाला. विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला उसगाव संघ दिसतो आणि चांगल्या पद्धतीने फटका मारला अंतरावर 3 धावा मिळवण्यात यश येतोय आणि